अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये पोलिसांच्या घराच्या संबंधी देखील आलं। खरं म्हणजे या पोलिसांना हक्काची घरं मिळावी याची भूमिका जी आहे ती फडणवीस साहेबांनी घेतली। देवेंद्र फडणवीसांनी ही संकल्पना आणली, याचे आराखडे तयार केले आणि ठाण्याला देखील वर्तकनगरच्या भागामध्ये त्या ठिकाणी हक्काची घरं मिळण्याकरता देखील त्याचा एक आराखडा तयार केला। अध्यक्ष महोदय, परंतु प्रशासकीय त्रुटीमुळे निरनिराळ्या ठिकाणी हक्काची घरं मिळण्याकरता ज्या गोष्टी करायला पाहिजेत, मग म्हाडाच्या माध्यमातून असेल किंवा निरनिराळ्या भूखंडाच्या माध्यमातून त्यांना इमारती बांधण्याचा पुनर्विकास करण्याच्या माध्यमातून असेल, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या योजना ज्या आहेत त्या मागे पडल्या, त्याला गती देण्याचं देखील काम करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, अनेक पोलीस वसाहतीमध्ये त्या ठिकाणी दुरुस्त्या पाहिजेत। शेवटी पोलीस हे 24 तास काम करतात, त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना सुरक्षा सुविधा, त्यांना विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगलं जगण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था या असली पाहिजे। आणि त्यामुळे मला आनंद वाटतो की ठाण्यासारख्या ठिकाणी देखील 67 कोटी रुपये पोलीस वसाहतीच्या करता दिले। आम्ही पाठपुरावा केला, ही गोष्ट वेगळी, परंतु 67 कोटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोलिसांची गरज जी आहे ती दुरुस्ती सुरू झाली। पोलिसांना त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण झाल्या आणि ती कामं जी आहेत ती निरनिराळ्या माध्यमातून आजही सुरू आहेत। परंतु इथे थांबणार नाही, अजून याला गती देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। आणि विविध ठिकाणी ठाण्याला देखील या पोलीस वसाहतीच्या बाजूला जे रिकामा भूखंड आहे त्या ठिकाणी इमारत बांधण्याची गरज आहे, त्याला निधी देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। त्या ठिकाणी देखील मल्टी स्टोरेड इमारत निर्माण होऊ शकते आणि त्या ठिकाणी पोलिसांना घरं मिळू शकतात, काही टक्के क्वार्टर म्हणून आणि काही टक्के हक्काची घरं म्हणून, हक्काची घरं त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतात अध्यक्ष।